हे गाईज, या शॉर्ट्समध्ये एक मी तुम्हाला कोडचा प्रॉम्प्ट दिलेला आहे. एक जावास्क्रिप्टचा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे रिलेटेड टू द डिफॉल्ट पॅरामीटर्स. आपण डिफॉल्ट पॅरामीटर्सवर लॉंग व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली कॅप्शनमध्ये लिंक आहे, तो ती यूज करून तुम्ही बघू शकतात. पण तुम्हाला इथे एक इंटरव्ह्यूचा क्वेश्चन्स मी विचारलेला आहे, जसं की फंक्शन टेस्ट आणि टेस्टमध्ये डिफॉल्ट पॅरामीटर घेतलेला आपण x=10 त्याला व्हॅल्यू असाइन केली आहे आणि इथे एक्सला प्रिंट केला आहे. पण जेव्हा हे फंक्शन आपण कॉल केलं आहे तर सर्वात आधी आपण अनडिफाईंड पास केला आहे. अनडिफाईंड नाही पास केला, ब्लँक ठेवला तरी तिथे अनडिफाईनच जाणार आहे. पण आपण इथे अनडिफाईन हा कीवर्ड घेतलेला आहे, लिहिलेला आहे आणि नेक्स्ट जे टेस्ट कॉल केलेला आहे तिथे नल पास केला आहे. तर तुम्हाला याचं आउटपुट मला सांगायचं आहे. मी तर तुम्हाला दाखवणारच आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि मला कमेंटमध्ये याचा आउटपुट सांगा. बघूया तुम्हाला हा जमतोय का. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे. तर जेव्हा आपण काही एखादी व्हॅल्यू नाही पास करत तर ती व्हॅल्यू अनडिफाईनच असते. पण इथे आपण अनडिफाईन पास केला आहे म्हणून इथे काय होणार आहे, एक्स हा जो प्रिंट होणार आहे तो 10 प्रिंट होणार आहे. पण इथे आपण नल पास केला आहे, तर नल जेव्हा पास करतो तेव्हासुद्धा इथे व्हॅल्यू 10 प्रिंट होणार आहे की काही वेगळी प्रिंट होणार आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. तो पॉज करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ओके, सो मी आता तुम्हाला याचं दाखवतो. आपण जाऊया ब्राउझरवर आणि तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट आन्सर आपला 10 झालेला आहे. ऑब्व्हियसली अनडिफाईन जेव्हा आपण डिफॉल्ट पॅरामीटरला व्हॅल्यू सेट करतो तर ती आपण जेव्हा फंक्शन कॉल करतो तर एखादी व्हॅल्यू पास नाही केली तर ती अनडिफाईन असते. म्हणून त्याने इथे व्हॅल्यू डिफॉल्ट व्हॅल्यू काय केली, कन्सिडर केली आणि 10 इथे या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. पण जेव्हा आपण नल पास केलं तर जावास्क्रिप्टमध्ये नल हा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो जावास्क्रिप्टमध्ये नल ही एक व्हॅल्यू कन्सिडर होत असते. म्हणून ती एक्सला नल ही व्हॅल्यू सेट झाली आणि या ठिकाणी कन्सोलला जर तुम्ही बघितलं तर नल ही प्रिंट झालेली आहे.